पुष्पं करोति वाचालं मनोरङ्गायते गिरिं यत्कृपात्तमं वन्दे श्रीगुरो दीननारायणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्ण। तर पुनश्च सर्व भक्तांचं स्वागत आहे। कृपया सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या। श्रीमद भागवतावर चर्चा करण्याच्या आधी मी सगळ्यांच्या प्रार्थना करतो की मला कृपा आशीर्वाद द्या, जेणेकरून मी श्रीमद भागवताच्या श्लोकावर जे काही गुरुकडून ऐकले आहे, जे काही श्लोकांच्या ग्रंथामधून वाचलेलं आहे ते मी सांगू शकेल। तर आपण चर्चा करत आहोत स्कंद क्रमांक 1 आणि अध्याय क्रमांक 3। तर याचा जो टायटल आहे तर तो आहे अवतारी श्रीकृष्ण। तर आपण बघितलं की मागच्या याच्यामध्ये दिव्यता आणि दिव्य सेवा हे 2 नंबरचं सत्र होतं। तर त्याच्यामध्ये भगवंत भक्तीचं, भगवंत जे आहेत भगवंतांच्या दिव्य सेवा याच्याबद्दल महत्व सांगितलेलं आहे। आणि आता जो अध्याय आहे, अध्याय क्रमांक 3, तर याच्यामध्ये भगवंत कशा प्रकारे अवतरित होणार आहे किंवा भगवंतांचे जे वेगवेगळे जे अवतार आहेत तर त्याचं वर्णन याच्यामध्ये होणार आहे। तर आपण सुरुवातीला बघितलं की जसं की त्या दिवशी आपले जे गेस्ट होते त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की कशा प्रकारे ही पृथ्वी आहे तर ही निर्माण होते। तर पहिले सांगितलं होतं की कारणोदक्ष विष्णू असतात, त्याच्यानंतर गर्भदक्ष विष्णू असतात, त्याच्यानंतर शिरोदक्ष विष्णू असतात। आणि मग हे शिरोदक्ष विष्णू पासून जे आहेत हे शिरोदक्ष विष्णू पुढे जे आहेत प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक प्राण्याच्या, प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे शिरोदक्ष विष्णू पासूनच जे आहे ते जडत्व आणि चेतना हे सगळं जे प्रकटीकरण आहे तर ते त्यांच्यापासूनच होतं। तर इथे श्रीमद भागवतम मध्ये 1.3.38 क्रमांकाचा श्लोक आहे। त्याच्यामध्ये श्लोक अशा प्रकारे आहे, इति चांद सकला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रानुव्याकुलं लोकम गुडंती युगे युगे। तर भगवंतांचे वेगवेगळे अवतार आहेत, अंश अवतार आहे, शक्ताविष अवतार आहे, गुणात्मक अवतार आहे। तर सगळे अवतार जे आहेत भगवंतांचे आहेत, परंतु याच्यामध्ये सांगितले की हे सगळे भगवंत आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत। तर आपण विचार करू शकतो की भगवंत असे वेगवेगळे अवतार का घेतात असं। तरी ते प्रभुपाद तात्पर्य देतात की जे आस्तिक लोक आहेत की जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांची रक्षा करण्यासाठी भगवंत अवतार घेतात। आणि इथे पण सांगितलं की भगवंतांनी वेगवेगळे अवतार जे आहेत ते श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे त्याचं। तर याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, कोणता श्लोक आहे, परित्राणाय साधून विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। तर भगवंतांनी जे वाणी जे आहे भगवद्गीतेची, म्हणजे भगवंतांनी गायलेलं जी गीत आहे ती भगवद्गीता आहे। आणि याच्यामध्ये भगवंत स्वतः सांगतात की मी धर्माचं संरक्षण करण्यासाठी मी स्वतः येतो। तर कधी कधी भगवंत स्वतः नाही येत, तर कधी आपल्या पार्षदांना पाठवतात, कधी जे बद्ध आत्मे आहेत त्यांच्यामध्ये एक विशेष शक्ती म्हणजे त्याला शक्तावेश अवतार आहे। तसं शिलप्रभुपाद म्हणजे आहे ते शक्तावेश अवतार आहे। कारण एक साधारण व्यक्ती जो आहे 70व्या वर्षी जो आहे तो आपलं सगळा संस्कार झाल्यानंतर तो रिटायरमेंटची वाट बघतो आणि तो एकदम आनंदाने जे शेवटचे दिवस आहेत ते कुठे धामामध्ये काढून तो विचार करतो की आता शरीर त्यागेल माझं। परंतु शिलप्रभुपाद आपण बघू शकतो की शिलप्रभुपाद 70व्या वर्षी अमेरिकेमध्ये जाण्याची तयारी करत आहेत। का तर जे बद्ध जीवात्मे आहेत, म्हणजे बद्ध जीवात्मे म्हणजे सगळेच, ऍक्च्युली प्रभुपादांनी पहिले भारतामध्ये प्रचार करण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु आता जसं की कालचाच कोट होता, प्रभुपाद म्हणते की मी भारतामध्ये पुन्हा येण्यासाठी तयार नव्हतो, मी पुन्हा येणार पण नव्हतो, कारण मी विचार करत होतो की जे कोलकाता जे गाव आहे तर ते माझी जन्मभूमी आहे, परंतु जे चैतन्य महाप्रभूंची ही लीलास्थळी आहे याच्यामध्ये भरपूर वैष्णव आहेत, तर या वैष्णवांना भेटण्यासाठी मी पुन्हा या अमेरिकेमधून वापस आलो होतो असं। तर प्रभुपाद म्हणते की मी भारतामध्ये पुन्हा वापस येणारच नव्हतो, कारण एवढा प्रचार करून सुद्धा जे आहेत म्हणजे प्रभुपादांना कोणी अप्रिशिएट करत नव्हते किंवा सगळे लोक जे आहेत ते सगळेजण म्हणतात की आम्हाला भगवंतांबद्दल माहिती आहे, परंतु जे शास्त्र आहेत तर हे सगळे लोक जे आहेत भारताचे हे कर्मकांडी लोक होते आणि प्रामाणिकपणे जे भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न न करतात हे लोक म्हणतात की आम्हाला सगळं काही माहिती आहे। तर अशा प्रकारे भगवंत जे आहेत वेगवेगळे अवतार
कलात्मक अवतार असो, लीला म्हणजे याच्यामध्ये 27 अवतार आहोत. तर हे या अशा भौतिक लोक म्हणजे जे बद्ध जीवात्मे आहे त्यांच्यासाठी भगवंत पाठवत असतात. तर याच्यामध्ये आपण चर्चा केली की ही भौतिक सृष्टी कशी निर्माण झाली. तर याच्यामध्ये फार सुंदर सांगितलं त्या शुक्रजींनी. कारणलक्ष्य जे विष्णू आहेत तर हे ओढलेले असतात आणि त्यांच्या रोम छिद्रामधून जे आहेत अनंत ब्रह्मांड जे आहे ते निघतात. तर हे अनंत ब्रह्मांड म्हणजे जसं उदाहरणार्थ आपल्या हातावर जेवढे केस आहेत तसं भगवंतांच्या जसं एक केस म्हणजे एक ब्रह्मांड आहे भगवंतांच्यासाठी. तर एवढे सगळे जे ब्रह्मांड आहे अनंत ब्रह्मांडाचे जे नायक आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत. तर अशा प्रकारे या गर्भदक्ष विष्णूंपासून शिरोदक्ष विष्णू जे आहेत ते अनेक ब्रह्मांड निघतात आणि या ब्रह्मांडांमध्ये एक कर्ता म्हणून जे आहेत ब्रह्माजी असतात. तर सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्माजींचं म्हणजे काही जे ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी आहेत त्यांची 4 मुख आहेत, काहींची 8 आहेत, काहींची 10 आहेत, हजार मुख आहेत ब्रह्माजी आहेत. तर अशा प्रकारे अनंत ब्रह्मा पण आहेत. आणि हे ब्रह्माजींच्या याच्यापासून म्हणजे गर्भदक्ष विष्णूंच्या नाभी कमळापासून जे कमळ निघतात त्याच्यापासून ब्रह्माजी येतात आणि हे ब्रह्माजी जे आहेत पुढे शिरोदक्ष विष्णू जे आहेत याच्यापासून. तर शिरोदक्ष विष्णू जे आहेत पुढे याचं निर्माण करतात की जसं आता हे ब्रह्माजींच्या याच्यापासून ते केलं, परंतु जेवढे काही जीवात्मे निर्माण होतील तर त्यांच्या जीवात्म्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने जे असतात ते आहे शिरोदक्ष विष्णू आहे. तर आपण चर्चा केली की शिरोदक्ष विष्णू जे आहेत ते परमात्मा पण आहे आणि चेतन आणि जड जेवढ्या वस्तू आहेत हे शिरोदक्ष विष्णूपासून निर्माण होतात. तर ही एक प्रकारची सृष्टी आहे. आता ही एक सृष्टी निर्माण झाली. आता दुसरी सृष्टी निर्माण होते की जे शिल्पी ब्रह्मा जे आहेत जसे ब्रह्माजी आले कमळापासून बाहेर आले तर हे ब्रह्माजी काय करतात तर भगवंत जे आहेत त्यांना जेव्हा ब्रह्माजी बाहेर येतात तेव्हा त्यांना एक शब्द जो आहे तो ऐकायला मिळतो. तो म्हणजे काय तप. तप करण्यासाठी म्हणजे भगवंत सांगतात त्यांना आणि मग ते तप करतात आणि मग भगवंत त्यांना बुद्धी प्रदान करतात आणि मग सांगतात की तुम्ही आता काय करा या सृष्टी निर्माण करत बस. तर याच्यामध्ये ब्रह्माजी जे आहेत म्हणजे ब्रह्माजींना सृष्टी निर्माण करण्याचे कार्य जे आहे ते भगवंत सोपवतात. दुसरं आहे ह्या सृष्टीचं पालन करण्याचं जे नेतृत्व आहे ते स्वतः भगवंत घेतात. आणि ते कोणते विष्णू आहेत ते कुठले विष्णू ह्या सृष्टीचे निर्माण म्हणजे पालन करण्याचं कार्य घेतात तर ते आहे की शिरोदक्ष विष्णू जे आहे ते जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत तेच ह्या म्हणजे आपण म्हणतो ना की ब्रह्मा शिव आणि विष्णू. तर ते जे विष्णू आहेत ही शिरोदक्ष विष्णू आहेत की ते सर्व या भौतिक जगताचं पालन पोषणाचं कार्य जे आहे ते स्वतः घेतात. आणि ब्रह्माजींपासून जे आहेत तेच रुद्र किंवा शिव जे आहेत ते प्रकट होतात आणि त्यांना एक वेगळं डिपार्टमेंट दिलं जातं ते म्हणजे प्रलय करण्याचं किंवा नष्ट करण्याचं कार्य जे आहे ते ब्रह्माजींना दिलं जातं. तर याच्यामध्ये नष्ट करण्याचं रुद्र ना हा शिवजी जे आहेत शिवजी रुद्र एकच आहे. तर प्रलय करण्याच्या वेळेस यांना हे डिपार्टमेंट दिलेलं आहे. नष्ट करायच्या वेळेस शिवजी येतात. तर ते याच्यामध्ये 3 गुण सांगितलेले आहेत. जसं विष्णू जे आहेत ते सत्वगुणामध्ये आहेत, ब्रह्माजी जे आहेत ते रजगुणामध्ये आहेत आणि शिवजी जे आहे ते तमोगुणामध्ये. आता काही लोक म्हणतील की शिवजी तमोगुणामध्ये नाही. शिवजी जे आहे ते तमोगुणामध्ये नाही, परंतु त्यांना तसं नेतृत्व करावं लागतं. कारण शिवजी जे आहेत ते भगवंतांचे एकदम शुद्ध भक्त आहेत आणि ते वैष्णवांना यथाशा म्हणून. परंतु काही लोक जे आहेत त्यांना गैरसमज म्हणून समजतात की जसं त्यांचं अनुकरण करायला हवं. काही लोक जे आहेत म्हणजे ह्या लोकांना इंद्रिय तृप्ती करायची असते तर त्या प्रकारे त्यांचं ते अनुकरण करतात. जसं शिवजींनी जे आहेत ते म्हणजे काही लोक असतात त्यांना गांजा प्यायचे असेल तर ते काय करतात की शिवजींच्या नावाने गांजा पितील नाही. किंवा काही लोकांना जे आहेत आणखी वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन करायचं असेल तर ते तशा प्रकारचं व्यसन जे आहे ते शिवजींच्या नावाने करतात. तर हे इथे जे आहेत आता हे ब्रह्माजींपर्यंत आले. आता ब्रह्माजींना सांगितलं तर भगवान विष्णूंनी की तुम्ही सृष्टी निर्माण करा. तर ब्रह्माजींपासून वेगवेगळे जे आहेत देवी देवता आणि मग ब्रह्माजी पुढे वेगवेगळ्या लोकांना जे आहे निर्माण करतात. तर ब्रह्माजी पुढे आले, दक्ष आले, मरीचे आले, मनु आले, आदी देवी देवता जे आहेत हे आले. तर यांचं एकच कार्य होतं की सृष्टीचं निर्माण करणे, कारण भगवंतांच्या आदेशांचं पालन करणे. तर याच्यामध्ये प्रत्येक जण जो आहे तो भगवंतांची सेवाच करतोय.
तुम्ही ब्रह्माजींपासून घेतलं तर मनुष्यापर्यंत आणि देवी देवता पण जे आहेत ते भगवंतांच्या जे आदेश आहेत त्याचं पालन करून जे आहे ते सेवा करण्याचे कार्य करतात. तर याच्यामध्ये ब्रह्माजींसाठी सेवा काय आहे की या सृष्टीचं निर्माण करणं. आता ब्रह्माजी काय करतायत की वेगवेगळ्या जीवांना जे आहेत ते भगवंतांच्या सेवेत लावतायत. तर याच्यामध्ये आता तो श्लोक आहे तर तो 5 नंबर इतका. एक मिनिट. तर 6 नंबरच्या श्लोकामध्ये जे आहे तर याच्यामध्ये ब्रह्माजींनी निर्माण केलं चतुष्कुमारांना. तर हे चतुष्कुमार जे आहेत ब्रह्माजींचे मानसपुत्र आहे. तर याच्यामध्ये जेव्हा चतुष्कुमार येतात तेव्हा ब्रह्माजी त्यांना उपदेश देतात की मला एक सेवा मिळालेली आहे आणि ती सेवा अशी आहे की तुम्ही आता प्रजनन करा आणि ही सृष्टीचं निर्माण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करा. परंतु होतं काय की हे जे चतुष्कुमार आहेत ते आपल्या पित्याची आज्ञा जी आहे त्या आज्ञेचं पालन करत नाही. ते म्हणतात की आम्ही तर ब्रह्मचारी आहोत, आम्ही कसं काय करू शकतो नाही. आणि मग ते तिथून निघून जातात. आणि हे भगवंताचे भक्त आहेत चतुष्कुमार पण. चतुष्कुमारामध्ये जे आहेत सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार हे चतुष्कुमार आहेत. तर दुसरा जो श्लोकामध्ये वर्णन केलेला आहे हे 6व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं. 7व्या श्लोकामध्ये जे आहेत भगवंत जे आहेत हे सगळ्यांना माहित आहे की हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू जे हिरण्याक्षाने काय केलेलं होतं ही पृथ्वीला रसातलामध्ये घेऊन गेलेले होते. आणि या रसातलामधून काढण्यासाठी स्वतः भगवंत जे आहेत हे वामन रूपामध्ये, वामन का वराह रूपामध्ये आले होते. आणि वराह रूपामधून भगवंतांनी काय केलं या पृथ्वीला वरती काढलेलं आहे. तर तिसरा 8व्या श्लोकामध्ये सांगितलं की भगवंत जे आहेत हे देवर्षी नारद म्हणजे देवतांमध्ये जे पण देव ऋषी आहेत यांच्यामध्ये नारद मुनी म्हणून आले. तर का आले की ते याच्यासाठी आले की जो जीवात्मा आहे वेगवेगळ्या प्रकारे या भौतिक जगामध्ये आसक्त होऊन इंद्रिय भोगाच्या वृत्तीमध्ये अटकलेला आहे. आणि याच्यासाठी मग नारद मुनी जे आहेत ते आले. आणि मग नारद मुनींनी पण उपदेश दिले की जसं आपल्यासाठी जे आहेत नारद पंचरात्री विधी सांगितलेले आहे की जसं की बघू शकतो की आपण भगवंतांनी आपल्याला 4 वर्ण 4 आश्रम दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये वर्णन आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यासी. तर प्रभुपाद मी आता परवाच्या दिवशी लेक्चरमध्ये ऐकत होतो की जसं आता काही लोक म्हणू शकतात की अरे म्हणजे गर्वाने सांगतात आम्ही ब्रह्मचारी आहोत, काही लोक म्हणतात ग्रस्त म्हणजे गर्वाने सांगतात आम्ही ग्रस्त आहोत, काही लोक म्हणतात आम्ही संन्यासी आहोत. तर प्रभुपाद म्हणतात की हे सगळ्या उपाधी आहेत. या सगळ्या उपाधी सोडून आपण काय करायला पाहिजे. प्रत्येकाचं कर्तव्य हेच आहे की आपण कृष्ण कॉन्शियसनेस याचा प्रचार करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टींचा म्हणजे प्रत्येकाचं ध्येय हेच असायला पाहिजे की आपण लोकांना किंवा आपण स्वतः भगवंताच्या भक्तीमध्ये लागू बसतो. तर हेच एक उद्दिष्ट आहे. तर याच्यामध्ये परत म्हणजे आता हा 9 नंबरचा जो श्लोक आहे याच्यामध्ये स्वतः भगवंत जे आहेत ते सांगतात की आपल्या आचरणावरून जसं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे यदा आचरती श्रेष्ठ सत्तदेव तरुजना स यत प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते. परंतु जसा की उदाहरणार्थ एक नवीन व्यक्ती असेल किंवा एक लहान मुलगा असेल तर टीचर काय करते ते लहान मुलासमोर त्याला जर डान्स शिकायचा असेल तर टीचर पहिले त्याला डान्स करून दाखवते की तुला अशी अशी ऍक्टिव्हिटी करायची मग. परंतु जेव्हा तो मुलगा बघतो तर तो काय करतो जसं टीचरने डान्स केलेला आहे मग तसं तो काय करतो प्रयत्न करतो. तर त्याच प्रकारे भगवद्गीतेने सांगतात की यदाचरती श्रेष्ठ तत्त देव तरुजना स यत प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते. जेव्हा समाजामध्ये जे ज्येष्ठ लोक आहेत किंवा वरिष्ठ लोक आहेत किंवा जे नेता लोक आहेत ज्या प्रकारे त्यांचं आचरण असेल तेव्हा एक सामाजिक व्यक्ती जो आहे किंवा एक साधारण व्यक्ती आहे तो त्यांचं आचरण बघून काय करेल त्या प्रकारचं आचरण करण्याचा प्रयत्न करेल. तर इथे स्वतः भगवंत हेच सांगण्यासाठी जे आहेत की आपण तपस्या करायला पाहिजे. आणि हे तपस्येचं उदाहरण दाखवण्यासाठी भगवंत जे आहेत हे नरनारायण ऋषी म्हणून बद्रिका आश्रम मध्ये आलेले आहेत. तर आता आपल्याला जानकीनाथ प्रभूजींनी जे आहेत आपल्याला सांगितलं होतं की अक्षय तृतीयाच्या दिवशी की हे नरनारायण ऋषी जे आहेत ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी काय झाली होती प्रकट झाली होती की अवतीर्ण झाली होती. तर याच्याबद्दल आणखी एक विशेष कथा जी आहे ती अशा प्रकारे आहे
की जसं की आपण बघू शकतो की जे भगवान विष्णूचे जे भक्त असतात ते सत्वगुणामध्ये असतात. सत्वगुणामध्ये म्हणजे त्या लोकांना ऐहिक किंवा प्रति आता भक्ती करण्याचीच त्यांना इच्छा असते, कुठल्याही प्रकारची त्यांना भोग करण्याची इच्छा नसते. परंतु आपण जर बघितलं की बाकी जे इतर देवी देवता आहेत त्याच्यामध्ये मेन म्हणजे काय आहे की ब्रह्मा जे आहेत, शिव जे आहेत, तर यांच्याकडून काही जे आसुर लोक आहेत तर ते काय करतात की काही शक्ती प्राप्त करण्याची इच्छा करतात. की जसं एक राक्षस होता तर तो सहस्र कवच नावाचा राक्षस आहे. तर या सहस्र कवच राक्षसाने काय केलं की त्याने भरपूर तपस्या केली आणि त्याला पण काय व्हायचं होतं, अमर व्हायचं होतं. परंतु इथे श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की स्वतः ब्रह्माजी पण अमर नाही, तर ते अमरत्वाचं जे वर्णन आहे ते कशा प्रकारे देऊ शकतात. जसं हिरण्यकशिपू आहे, हिरण्यकशिपूने पण काय केलं की ब्रह्माजींनी भरपूर तपस्या केली, एवढी तपस्या केली की त्याने सगळे म्हणजे जेव्हा तपस्या पूर्ण झाली तर ते सगळे देवी देवता जे आहेत सगळे घाबरून गेले, सगळे जे लोक आहेत ते सगळे घाबरलेले होते. तर अशा प्रकारची तपस्या करून काय केलं, ब्रह्माजींना प्रसन्न केलं. जेव्हा ब्रह्माजी येतात तर ते काय मागितले की मला असं वर द्या की मला अमरत्व पाहिजे, की माझा मृत्यू जो आहे तो माझा दिवसा न होणार, रात्री न होणार नाही, मला ना मनुष्याकडून ना प्राण्याकडून मरण येईल, ना मला शस्त्राने ना अस्त्राने, मी कसं मरणार ते बस. म्हणजे एक प्रकारचं त्याला अमरत्व पाहिजे हिरण्यकशिपू. आणि त्याला शक्तिशाली व्हायचे का की त्यांना इंद्रिय भोग करायचा आहे. जसं काही आता बघू शकतो आपण पॉलिटिशियन्स लोक आहेत की ते जरी जनतेला दाखवतात की आम्ही वेगळ्या पार्टीचे आहोत, परंतु ते काय करतात, पद टिकवण्यासाठी ते काही कुठल्याही पद्धतीने म्हणून प्रपात म्हणतात. दोन लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा. एक आहे की जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्यावर कधीच विश्वास नाही ठेवायचा आणि दुसरं मी सांगणार नाही ते सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये आहे की ते कुठल्याही पद्धतीने जाऊ शकतात. म्हणजे जसं उदाहरणार्थ एक व्यापारी घेतला तर त्याला आपण पुढे चर्चा करणार आहोत की 3 लोक जे आहेत ते फार खतरनाक असतात. तर ते धन कमवण्यासाठी स्वतःचा प्राण जो आहे तो सुद्धा ते म्हणजे संकटामध्ये टाकण्यासाठी तयार असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो हा सहस्त्र कवच आहे तर तो 1000 वर्ष तपस्या करतो आणि तपस्या केल्यानंतर जो आहे तो ब्रह्माजी प्रसन्न होतात ती तपस्या करून आणि ते म्हणतात की मला अमरत्व वरदान द्या. म्हणजे ब्रह्माजी विचारतात सहस्त्र कवचाला की तुला काय पाहिजे. तो म्हणतो की मला असं असे 100 कवच द्या की एक कवच हे 1000 तपस्या केल्यानंतर 1000 वर्ष तपस्या केल्यानंतर एक कवच कोणीतरी माझं भेटू शकेल. आणि त्यावेळेस एवढं आयु पण जे आहे ते माणसाचं नाही. म्हणजे आता 100 कवच भेटण्यासाठी किती वर्ष त्याला जगावं लागेल आणि तेवढ्या व्यक्तीचं आयु तर नाही. म्हणजे एक प्रकारचं त्याला काय व्हायचंय, अमर व्हायचंय. आणि असे 100 कवच जे आहे तर तो मागून घेतो. परंतु आपण जसं बघितलं की जे दामोदरच्या लिलेमध्ये जे आहेत कुबेराचे जे 2 पुत्र आहेत, काय नाव त्यांचं, हा. तर हे जे म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे धन आणि संपदा येऊन जाते तर त्या व्यक्तीला अहंकार येऊन जातो आणि त्या अहंकाराचा उपयोग जो आहे तो कशाही प्रकारे करू लागतो. तसंच जेव्हा बघतात की हे नरकुबेर आणि मणिग्रीव जे आहेत तर हे वेगवेगळ्या सुख उपभोगामध्ये लागलेले आहेत. आणि नारद मुनी जेव्हा बघतात तर नारद मुनींनी बघितल्यानंतर ते नारद मुनींना करून येते की अरे असे काय हे म्हणजे श्रीमंत बापाची अवलाद आहे आणि या अशा प्रकारे या इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेले आहे. आणि नारद मुनी काय करतात, त्यांना श्राप देऊन टाकतात. श्राप दिल्यामुळे त्यांना मग ते तिथे पश्चाताप करतात की नारद मुनी आम्हाला या श्रापामधून काढा तुम्ही. तर नारद मुनी म्हणतात ठीक आहे, तुम्ही तुमचा जो पुढचा जो जन्म असेल तो भगवंताच्या धामामध्ये भगवंताच्या घरामध्ये 2 झाड म्हणून तुम्ही तिथे अवतीर्ण व्हा. परंतु स्वतः भगवंत तिथे येतील आणि तुमचा उद्धार करतील आणि तुम्ही तिथं मुक्त व्हाल आणि परत तुम्ही तुमच्या भगवंताच्या सेवेमध्ये तुम्ही रुजू व्हाल. तर अशा प्रकारे इथे जे आहेत तर या सहस्र कवचाकडे एवढी सगळी शक्ती आल्यामुळे तो सगळं आतताई करून टाकतात. आतताई म्हणजे कोणालाही मारणे, म्हणजे साधू संतांना त्रास देणे, नाही कोणाची स्त्री धन संपदा सगळं लुटणे, अशा प्रकारे जसा रावण करू लागला होता त्याच प्रकारे आतताईपणा जो आहे तो हा सहस्र कवच करू लागला. आणि हे केल्यामुळे स्वतः भगवंत म्हणतात की परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. आता स्वतः भगवंतांना चिंता पडली की अरे या सहस्र कवच ब्रह्माजींनी तर काय, ब्रह्माजींनी असं वरदान दिलं
आणि ब्रह्माजी जे आहेत ते अशाच प्रकारचे वर्णन देतात. म्हणून मग जसं की हिरण्यकशिपूला आपण देऊन टाकलं, परंतु हे ब्रह्माजी पण जे आहेत भगवंताचे शुद्ध भक्त आहेत. जेव्हा भक्तांकडून काही चुकी होऊन जाते तर स्वतः भगवंतांना येऊन ती चुकीचं जे आहे ते सुधारण्यासाठी स्वतः भगवंतांना यावं लागतं. जसं हिरण्यकशिपूला वरदान भेटून गेलं नाही, तर इथे सहस्र कवचाला पण भेटलेलं आहे. तर तिथे स्वतः भगवंत येतात. जसं की हिरण्यकशिपूला मारण्यासाठी स्वतः भगवंत नरसिंह भगवंत म्हणून आले नाही. तर याच्यामध्ये स्वतः भगवंत जे आहेत ते नर नारायण ऋषींच्या रूपाने आले. तर याच्यामध्ये नर म्हणजे काय आहे, अर्जुन आहे, नारायण म्हणजे स्वतः भगवंत आहे. आणि हे बद्रिका आश्रम मध्ये त्या दिवशी गुरुजींनी सांगितलं की एक दिवस जो कोणी तिथे बद्रिका आश्रम मध्ये राहून तपस्या करतो किंवा जे काही गोष्टी करतो तर त्याला एक दिवसाचं फळ म्हणजे 1000 वर्षाचं फळ प्राप्त होतं. तर अशा प्रकारे तिथे तपस्या करू लागले आहे. तपस्या करून जे आहेत हे सहस्र कवचाचं एक एक कवच जे आहे ते भेटू लागले. जसं की ते अल्टिमेट तपस्या करायचे. जसं की अर्जुन जो आहे एक दिवस लढायचा आणि तिथे भगवंत तपस्या करायची. दुसऱ्या दिवशी अर्जुन तपस्या जायचा, भगवंत त्याच्याशी युद्ध करायचे. असे करता करता त्याचे 100 कवच जे आहेत ते भगवंतांनी तोडलेले आहेत. आणि म्हणून इथे अशा प्रकारचं जे भगवंतांनी जे वाणी आहेत किंवा भगवंतांनी जे प्रण घेतलेला होता की परित्राणा साधूला, तर ब्रह्माजींची जो वर दिलेला होता म्हणजे एक प्रकारे म्हणजे काठी पण तोडायला पाहिजे आणि साप पण मारायला पाहिजे नाही का, अशा प्रकारे भगवंत आले. आणि म्हणजे ब्रह्माजींचा पण जो आशीर्वाद होता तो पण पूर्ण झाला आणि सहस्र कवचाचा मृत्यू जो आहे तो पण परिपूर्ण झाला. तर जसं की ह्या इथे श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये फार सुंदर वर्णन आहे की बरेचसे जे लोक आहेत ते इंद्रिय तृप्तीमध्ये म्हणजे हे 2 प्रकारच्या लोकांचं वर्णन आहे की जसं की भौतिकवादी व्यक्ती आहे आणि आध्यात्मिकवादी व्यक्ती आहे. तर तिथे प्रल्हाद महाराज जे आहेत जे आसुर बालक आहेत, जे 5 वर्षाचे असताना प्रल्हाद महाराज सांगतात की तुम्ही काय करा, भगवंताची भक्ती करा. परंतु नारद मुनी जे आहे, आता जसं आपण मागच्या याच्यावर बघितलं की नारद मुनी अशी मुनी आहेत की ते सगळ्यांना त्यांची इच्छा आहे की प्रत्येकाने भगवंताच्या नामात जायला पाहिजे. मग ते दक्षाचे पुत्र असो, पहिले तर 10,000 पुत्रांना त्यांनी ब्रह्मचारी करून टाकले. त्याच्यानंतर दक्षाने जो आहे शाप दिला की म्हणे तुम्ही म्हणे तुम्हाला कधी इंद्रिय तुटते, कधी इंद्रिय भोग भेटणार नाही असा मी तुम्हाला शाप देतो म्हणे. त्याच्यानंतर 1000 मुलांना बनवून टाकलं, म्हणजे असे टोटल 11,000 लोकांना ब्रह्मचारी बनवून टाकलं त्यांनी नाही का पहिल्याच भेटमध्ये. दुसरं आहे की इथे प्रल्हाद महाराज जे आहेत म्हणजे वेगवेगळे जे मोठे मोठे भक्त आहेत तर सगळे जे नारद मुनींच्या माध्यमातून जे आहेत ते भक्त झालेले आहेत. आणि मागच्या श्लोकामध्ये आपण वर्णन केलं की ते देवर्षी ऋषींच्या याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ ऋषी आहेत आणि ते स्वतः नारद मुनी आहेत. तर हे भगवंतच आहेत आणि भक्ताच्या रूपामध्ये येऊन जे आहेत ते सगळ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी ते आलेले आहेत. तर याच्यामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे की भगवंत जे आहेत ते भगवद्गीतेमध्ये 5.29 सांगितलेलं आहे, भक्तानां मे तपसा सर्व लोक महेश्वर सुहृदम सर्व भूताना ज्ञात्वा मा शांती उच्यते. तर आता याच्यामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत या श्लोकामध्ये. तर भगवंत काय आहे, तर भगवंत जे आहे हे अखिल विश्वाचे स्वामी आहेत. दुसरं आहे भगवंत काय आहेत, प्रत्येक जीवात्म्याचे हितचिंतक मित्र आहे. आणि तिसरं सांगितलेलं आहे की भगवंत काय आहे, सर्वश्रेष्ठ भोक्ता आहे. तर काही लोकांना जर सांगितलं की भगवंत जे आहे ते कंट्रोलर आहे. कंट्रोलर म्हणजे काय, नियंत्रक. म्हणजे तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी पाहिजे तुम्ही काय करा त्यांच्याकडून मागायचं, मग ते तुम्हाला जर काही पनिशमेंट झाली तुम्हाला सजा वगैरे देते. परंतु जेव्हा कंट्रोलर शब्द ऐकतो तर व्यक्ती त्यांना सरेंडर नाही होऊ शकतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्ती सांगतो की म्हणजे जसं श्रील प्रभुपाद सांगतात की भगवंत काय आहे, सुहृदम आहे, प्रत्येकाचे हितचिंतक आहे. मग तो चोर असो, शिपाई असो, राजा असो, प्रजा असो, कोणी असो, प्रत्येकाचे हितचिंतक म्हणजे कुठल्याही प्राणीमध्ये असो किंवा कुठल्याही योनीमध्ये असो. तर जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांनी प्रत्येकाला छोटंसं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर आज काही लोक विचार करू शकले असते की आज जरा पावसाचं वातावरण जरा चांगलं नाही, मग मंगल आरतीला कशाला जायला पाहिजे किंवा प्रवचनाला काय जायला पाहिजे, आपण जरा घरी पाहून जरा एखादा पिक्चर वगैरे पाहून येऊ नाही का, जरा शहरामध्ये जरा फिरून येऊ नाही का, किंवा आता जरा आंब्याचे सीझन वगैरे चालले आहेत नाही का, सगळे पै पाहुण्यांना घरी बोलू आणि आंब्याचा रस वगैरे पुरणपोळ्या जोरदार पेश करूया नाही का, असा पण विचार करू शकले असते. परंतु 2 प्रकार म्हणजे एक प्रकारचे एक स्वातंत्र्य आहे. तर हे स्वातंत्र्य अशा प्रकारे आहे की आपण एक तर भगवंताची भक्ती करू शकतो, नाहीतर दुसरं काय आहे आपण इंद्रिय तृप्ती करू शकतो. तर एकाच वेळेस दोघं गोष्टी कधीच शक्य होत नाही.
तर त्या जेव्हा एखादा व्यक्ती या दोघे गोष्टींमध्ये म्हणजे एक पाय इकडे एक पाय जर इकडे जर ठेवलं तर प्रभुपाद सांगतात की जसं दोन नाव आहेत, एक आहे मायेचे नाव आहे, दुसरे आहे भगवंताची भक्तीचे नाव आहे. तर तो जेव्हा दोघं याच्यावर ठेवतो तर त्याची फसगत होऊ शकते, म्हणजे तो पाण्यामध्ये बुडू शकतो. तर ऍक्च्युली अशा प्रकारे आहे. तरी ते प्रल्हाद महाराज सांगतायत की मनुष्याने काय करायला पाहिजे, आर्थिक विकासाच्या माध्यमातून केवळ इंद्रियतृप्ती नाही करायला पाहिजे. कारण एवढे खडतर प्रयत्न करून काय होऊ शकतात की आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही. आणि लाभ तर मिळतच नाही, परंतु जो काळ आहे, काळ हे स्वतः भगवंत आहे. आणि जी भगवंताची जी शक्ती आहे, जे आपल्यामध्ये म्हणजे भगवंत म्हणतात की बलात्मा म्हणजे जे बल आहे आपल्यामध्ये, हे बल पण भगवंताची शक्ती आहे. तर ही बल पण नष्ट होऊन जाईल आणि काळ पण नष्ट होऊन जाईल आणि आपल्या हातामध्ये काही लागणार नाही, ना दूध लागणार नाही, ना दही लागणार नाही, ना लोटाही लागणार नाही. तर अशा प्रकारे आहे. तर आर्थिक विकास करून आपल्याला जे आपल्या जीवनातलं जे मूळ समस्या ज्या आहेत तर त्या आपण समस्यांचं समाधान नाही करू शकतो. तर जे भौतिकवादी लोक जे आहेत तर त्यांना भगवंतांची भक्ती काय आहे तेही समजत नाही. आपल्या जीवनामध्ये जे रिअल प्रॉब्लेम आहे तेही समजत नाही. ते सगळे रिलेटेड प्रॉब्लेम मध्ये लागलेले असतात. रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे काय की जसं की माझ्याकडे शिक्षण नाही मग मी शिक्षण घेतो, शिक्षण झालं आता माझ्याला जॉब नाही मग जॉब करतो, जॉब आला की पैसा येतो, पैसा आला की घर बांधतो, घर बांधलं की लग्न करतो. म्हणजे जे बाबाने केलं तोच नातू करतोय, नाही का. बाबा ज्या शाळेमध्ये शिकणार त्या शाळेमध्ये नातू शिकतोय. परंतु बाबा सांगत नाही अरे बाबा मी जे दुःख भोगलेलं आहे ते या भौतिक जगामध्ये त्या प्रकारच्या दुःखांची जी वर्णन आहे ते नातवाला सांगत नाही बाबा. कारण काय होतं की बाबा बी जातो, आजोबा म्हणजे आजोबा जातो, नंतर त्याचा मुलगा पण जातो, नातू पण जातो, त्याच शाळेमध्ये शिकतो. शाळा पण तीच आहे, नंतर शिक्षण पण जॉब वगैरे पण करतो. काही लोकांचं असतं की बाबापासून म्हणजे वडिलोपार्जित आमची प्रॉपर्टी आहे, नाही का, वडिलोपार्जित आमचा व्यवसाय आहे. म्हणजे जे बाबाने केलं होतं तेच त्याचे वडील करत होते, त्या वडिलांनी जे केलं तेच पुत्र करतोय. परंतु काही परिवर्तन झालेलं नाही, नाही का. परंतु नातवाला समजत नाही बाबाने जे केलं, बाबा आता गेला कुठं, नाही का. म्हणजे जे रिअल प्रॉब्लेम जे आहेत आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला समजत नाही. आपण सगळे रिलेटेड प्रॉब्लेम मध्ये अटकले असतो. रिअल प्रॉब्लेम इथे प्रभुपाद सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधी आहे आणि याच्यामध्ये जर सुटका करायची असेल तर भगवंतांनी जे जी नारद मुनींनी जी पंचरात्रविधी सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये जे प्रल्हाद महाराज पण सांगतात की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम आत्मनिवेदन. तर अशा प्रकारे आपण काय करायला पाहिजे, भगवंतांची भक्ती करायला पाहिजे. परंतु ह्याही ते सांगितलेलं आहे की आता तर बघितलं की त्या व्यक्तीला तर समजतच नाही की आपल्या जीवनामध्ये जन्म पण आहे, मृत्यू पण आहे, व्याधी पण आहे आणि शेवटी आजार पण आहे. तर याच्यामधून काय करू शकतो तो व्यक्ती, तर याच्यामध्ये भगवंत म्हणजे श्रीमद भागवतम मध्ये इथे प्रल्हाद महाराज सांगतात की 8 नंबरचा श्लोक आहे, स्कंद क्रमांक 7, अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 8 आहे. दुरापुरेन कामेन मोहेन च बलियसा शेन गृहेषु शक्तस्य प्रमत्त स्थापयतीहि. ते ज्याचे मन आणि इंद्रियांवर नियंत्रण नाही तो अतृप्त कामासना पूर्ण आणि प्रबळ मोहामुळे कौटुंबिक जीवनामध्ये आसक्त होतो आणि अशा प्रमत्त मनुष्याचे उर्वरित आयुष्य देखील व्यर्थ जाते, कारण अशा वर्षामध्ये तो भक्तिमय सेवा करू शकत नाही. तरी ते प्रल्हाद महाराज सांगतात की मनुष्याचं जे म्हणजे ब्रह्मजींचं 100 वर्ष आहे, मनुष्याचं पण 100 वर्ष आहे. परंतु स्थळ काळ परिस्थितीनुसार प्रत्येकाची जी आयु आहे ती वेगळी आहे. जसं आपण जर विचार केला की ब्रह्माजींचा जो 1 दिवस आहे तो किती आहे, भरपूर मोठा आहे. तर आपल्या ते म्हणजे मला तर ते कॅल्क्युलेशन पण जमणार नाही का, 1 दिवस एवढा मोठा आहे. तर भगवंता त्यांच्या एका दिवसामध्ये भगवंत एकदा येतात, नाही. तर अशा प्रकारे इथे वर्णन केलेलं आहे. तर मनुष्याचं पण आयुष्य जे आहे ते 100 वर्ष आहे. तर आता ज्याने मन इथे जसं सांगितलेलं भगवंत आपल्याला सांगतात की तपस्या करायला पाहिजे आपण, परंतु हे दाखवण्यासाठी भगवंत नरनारायण ऋषीच्या रूपामध्ये आलेले आहेत. आणि ही तपस्या लोक करत नाही कलियुगामध्ये. जे लोक तपस्या करत नाही, तपस्या म्हणजे काय करायला पाहिजे, आपण मन आणि इंद्रियांवर संयम करायला पाहिजे, नियंत्रण करायला पाहिजे. आणि हे न केल्यामुळे लोक काय करतात की इथे प्रल्हाद महाराज सांगतात की 100 वर्षाचं मनुष्याचं आयुष्य आहे. तर हे न केल्यामुळे तो काय करतो, 50 वर्ष झोपेमध्ये घालून देतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर 100 वर्ष आयुष्य असेल तर तो 50 वर्ष फक्त झोपूनच राहतो, कुंभकर्णासारखा, नाही. त्याला काही समजत नाही की जसे की आता पाऊस पडला की तो व्यक्तीला एकदम पहिले काय येतो,
झोप येते नाही का. तर त्यामुळे त्याचं अर्ध आयुष्य जे आहे ते झोपेमध्ये जातं. इथे प्रल्हाद महाराज सांगतात की जे पहिलं जे जसं एखाद्या व्यक्तीचा म्हणजे लहान बालकाचा जेव्हा जन्म होतो तर त्याची जी बालावस्थेचे जे पहिले जे 10 वर्ष आहे तर त्याच्यामध्ये तो काही भक्ती करू शकत नाही. मग ते खेळण्या पाळण्यामध्ये त्याचे 10 वर्ष निघून जातात. पुढचे 10 वर्षानंतर आई वडील सांगतात जा भाऊ तू आता 7 वर्षाचा झाला जा आता तू शाळेत जा. मग ते अंगणवाडी बालवाडी करता करता पहिली दुसरी करता करता त्याचा तो 10 वर्षाचा होऊन जातो. म्हणजे पहिले 10 वर्ष दुसरे 10 वर्ष म्हणजे 20 वर्षापर्यंत तो 12वी 13वी पर्यंत जातो. आणि तोपर्यंत काय होऊन जातं जे 20 वर्ष जे आहे ते निघून जातं. आता 50 वर्ष झोपेमध्ये गेले 20 वर्ष असे गेले. आणि आपण जर विचार केला जेव्हा एखादा व्यक्ती म्हातारा होऊन जातो तर तो त्याच्या शरीरामध्ये काही शक्ती नसते किंवा काही बलच नसतं. त्याच्यामध्ये ते काय होतं पुढचे 20 वर्ष परत ते 20 वर्ष जे आहेत ते काहीच करू शकत नाही. तो फक्त तेव्हा हेच करतो की माझ्या पुत्राने काय केलं किंवा समाजामध्ये काय चाललंय राजकारणात काय चाललंय नाही का. नंतर माझी जी प्रॉपर्टी आहे ती जी 1 चे 2 होत आहे की नाही एक प्लॉटचे 2 प्लॉट झाले की नाही आता 2 प्लॉट झाले मग ते कोणाच्या नावावर करावं नाही का. जसं मी काल बस मधून येत होतो एक म्हातारी बाई होती तिथं जवळपास वय असेल 70-75 नाही का. नंतर तिच्या गळ्यामध्ये जरा छोटी माळ होती सोन्याची आणि एक बाई दुसरी बाई चालली ती थोडी तरुण होती तर ती जॉब वगैरे करायची ती डेली धुळे आणि शिरपूर करते. तर मग असा चर्चा निघता ती निघाली म्हणे तुम्हाला किती मुलं की तुम्हाला किती काय. मग ती म्हटली की म्हणे मग म्हातारीने सांगायला सुरू केलं तेव्हा 2 नातू एक मोठा जॉब करतो आणि दुसरा शेती करतो. तर मोठा जो जॉब करतो तो म्हणतो की म्हणजे ते दोघं प्लॉट माझ्या नावावर करून दे कारण शेती लहान मुलाकडे भरपूर शेती हो असं नाही. मग ती म्हणे म्हणजे असं लोकांची जी चर्चा आहे म्हातारपणी काय असते की अशा प्रकारे 1 चे 2 झाले की नाही का किंवा जे आहे ते माझ्या नावावर करून दे याच्या नावावर करून दे अशा प्रकारे लोक काय केलेले भौतिक संसारामध्ये अटकलेले आहेत. तर अशा प्रकारे काय झालं 50 वर्ष तर झोपेमध्ये गेले 20 वर्ष तर त्याचं बालावस्था कुमारावस्थामध्ये गेले आणि शेवटचे जे 20 वर्ष आहे ते वृद्धावस्थामध्ये गेले की त्याच्यामध्ये त्याच गोष्टी त्याला आठवतो. आणि जे उर्वरित आयुष्य आहे तर ते लहान मुलं आहेत नातूपंतू त्यांच्यामध्ये खेळण्यामध्ये किंवा आणखी विचार करण्यामध्ये किंवा आणखी मी कशा प्रकारे आणखी परिवारासाठी जास्त वेळ देऊ शकतो अशा प्रकारे परिवारामध्येच त्याचं आयुष्य जे आहे 100 वर्ष असं निघून जातं. आणि मग कुठे वेळ मिळतो त्याला भक्ती करण्याची आणि सांगितलं भगवद्गीताचा तो ऐकू येत नाही पाय दुखता नाही का. त्याला सांगितलं की आमच्यासोबत कीर्तनाला या वेळ नाही कारण का लहान मुलांना सांभाळावं लागतं वेळ नाही. तर अशा प्रकारे तो वेगवेगळे कारण देऊ लागतो आणि मग शेवटी काय होऊन जातं त्याचा कुत्र्या मांजरासारखा मृत्यू होऊन जातो. आणि मग मृत्यू झाल्यामुळे काय होतं की त्याला पुन्हा मनुष्य जन्म भेटत नाही कारण त्याने एवढी अटॅचमेंट आहे जी आता मोठी बिल्डिंग बांधली त्याने 100 वर्ष. जसं उदाहरणार्थ दामोदर रत्रू आहे तर ते सांगत होते की म्हणे त्यांचा जो रूम मालक आहे तो त्या घराशी त्याने 70 म्हणजे जवळपास आता त्यांचं वय 50-60 वर्ष असेल तर ते जॉब करतात तर त्यांनी घर बांधलं म्हणे. त्या घरामध्ये त्यांची एवढी आसक्ती जर कोणी भिंतीला खिळा बी ठोकला बस त्याचं तर एकदम तळतळून जाते. तर ते सांगत होते की म्हणजे एवढी अटॅचमेंट आहे ती घराबद्दल आहे कारण काय केलं त्यांनी आयुष्यभर घर पैसे कमवले ते पैशांचं घर बांधलं आणि आता ते सगळे अटॅचमेंट त्या घराबद्दल आहे. मग प्रभुपाद सांगतात की एकदा काय ना प्रभुपाद एकदा म्हणजे असं रस्त्याने जात असतात आणि प्रभुपादांबरोबर काही शिष्य पण जे आहेत सकाळी फिरण्यासाठी जातात. तर काही शिष्य म्हणतात की प्रभुपाद ही बिल्डिंग बघा म्हणे किती उंच आहे म्हणे. मग प्रभुपाद लक्ष देत नाही त्यांच्याकडे. मग ते प्रभुपाद म्हणतात प्रभुपाद ही बिल्डिंग बघितली का किती सुंदर आहे म्हणे. प्रभुपाद म्हटले ते झाड बघितलं का तू ते झाड जे म्हणजे त्या व्यक्तीने घर बांधलेलं आहे म्हणे आणि ते घर त्यांनी कधी बांधलं 70व्या वर्षी बांधलं आणि 75व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला कारण त्याने आयुष्यभर कमवलं आणि शेवटी काय झालं ते घर बांधलं पण त्या घरामध्ये त्याला राहायचं जे सुख आहे ते भेटलं नाही आणि मग शेवटी जी अटॅचमेंट आहे ती त्या झाडाच्या रूपामध्ये त्याला पुन्हा आणखी तिथे जन्म घ्यावा लागला असं. तर जसं प्रत्येकाला माहिती आहे कैलासची कथा नाही का. कैलास जो आहे लहानपणी काय करतो लहानपणी खेळण्यामध्ये आयुष्य जातं. नारद मुनी अरे कैलास कुठे चल आमच्या बरोबर भगवंताची कामं जायचं. नारद मुनी येतो मी कारण माझे मित्र आहेत ना जरा यांच्यासाठी थोडं खेळावं लागेल म्हणे. आणि मग होतं असं की जसं बालपण पण निघून जातं
कुमार म्हणजे असं लग्न बिग्न होतं मग ते मुलांमध्ये पण अरे कैला म्हणतो जरा पैसे वैसे कमवून देता की आता यांचं सगळ्यांचं जबाबदारी म्हणजे माझ्यावर नाही का यांना सोडा आता काय विचार नाही का तर त्यामुळे तो कैलास तिथे पण नाहीये शेवटी कैलास बघतो की जे कमवलेलं आहे मग शेवटी नातूपंतूंमध्ये खेळण्यामध्ये पण त्याचं जे आहे आयुष्य चाललेलं होतं मग नारद मुनी बघता अरे हा कैलास गेला कुठं तर तो पहिले तर म्हणतो साप नाही का म्हणे घरामध्ये जे धन आहे हे पोरांना काही समजत नाही कधी कोणी येईल चोरी करून घेत नाही ते साप बनतो मग नारद मुनी जातात म्हणे तिथे सांगतात त्यांच्या मुलांना अरे बघा तुमच्या घरामध्ये साप आहे म्हणे त्याचा नात येतं एवढी मोठी काठी घेऊन नाही का असं मारतो की त्याला तिथे ते कैलास म्हणतो अरे मी माझ्या याच्यासाठी का म्हणजे एवढं कामही केलं बरं नाही का मग मी भगवंताची भक्ती केली असते तर भगवंताच्या कामात गेलो असतो जसं एखाद्या व्यक्तीला जसं तर याच्यामध्ये हे झालं एक उदाहरण झालं दुसरं की दोन प्रकारचे लोक आहेत त्यांना काय वाटतं जसं की सरकारला काय वाटतं प्रजेला एवढं शोषून घेऊ की त्यांच्याकडे काही राहणारच नाही बस मग ते काय करतात वेगवेगळी टॅक्स लावलं सरकार प्रजेला की हा टॅक्स तो टॅक्स आणि ते काय करतात पैसा जमा करतात मग सरकार लोकांना काय करतंय भोगतंय आणि मग प्रजा पण तशीच करते की ते टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळे मग प्रयत्न करतात नाही जसं की डॉक्टर लोक आहेत जसं मेलेल्या पेशंटला ते ऑक्सिजन लावून देतात आणि ते काय करतात की पैसे कमवण्यासाठी अशा प्रकारे करतात जसं उदाहरणार्थ आमचे वडील सांगत होते आता गेले 4-5 वर्षाचा हा एक किस्सा आहे त्याच्यात काय झालं की रोडाची कामं चालली होते आणि ते कामं करणारे एक व्यक्ती होता तो थोडा म्हातारा होता तर त्याला ना ऐकू यायचं नाही आणि झालं असं की वडिलांकडे आमच्याकडे ही होती काय एमएटी आणि एमएटी 40 गाव ते पातोंड्यावरून येत असताना काय झालं की त्याला धक्का लावून गेला धक्का लागला त्याचा हात फ्रॅक्चर झाला मग त्याला करता सिंग परदेसी म्हणून दवाखाना आहे बस स्टँडच्या वाटेवर तिथे घेऊन गेले तर त्या व्यक्तीला समजायला पाहिजे आपल्या कुठल्या हातात लागलेले बस त्याचं म्हणतात त्यांच्या म्हाताऱ्याला नाही का तो म्हटलं की हा आणि मग आता डॉक्टर हुशारच जाऊ म्हणलं नाही तर तो काय करतो तिथं ज्या पद्धतीने तो काम करत असं की त्या डॉक्टरच्या मुलाने काय केलं डॉक्टरच्या मुलाने सांगितलं म्हणजे डॉक्टरने सांगितलं मुलाला म्हणजे याला प्लॅस्टर लावून दे म्हणे मग त्याने काय केलं गोळ्या वगैरे लिहून दिल्या प्लॅस्टर लावून दिलं आता प्लॅस्टर लावल्यानंतर तो माणूस काय म्हणतो की माझा हात नाही हात त्या मुलाने मशीन घेतलं प्लॅस्टर कापायला पण झालं असं की ते प्लॅस्टर कापता नस कापून गेली एखादा दोन गेला अशा प्रकारे आहे तर जे डॉक्टर आहे डॉक्टर पण असे आहेत आणि त्या व्यक्तीला काय वाटत होतं की माझ्या वडिलांकडून जास्त पैसे घेऊ बस नाही का म्हणजे डॉक्टरने काय केलं त्याचे दोघं आजी आहेत दोघं गळ्यामध्ये घालून दिले अशा प्रकारची घटना जी आहे म्हणजे लोकांची जी मेंटॅलिटी आहे प्रवृत्ती जी आहे ती भोग करण्याची झालेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं प्रबोध लिहितात त्याच्यामध्ये अटॅचमेंट आणि भोग करण्याच्या प्रवृत्तीमुळे हे जे जीवन आहे हे संकटांनी भरलेलं आहे आणि संकट विपदांमुळे जे आहे त्याला इतकं दुःख भेटतं तरी त्याला वाटतं दुःखानं म्हणजे दुःख आल्यानंतर पण त्याला काय वाटतं समाधान काय आहे पैसे आहेत परंतु पैशांनी समाधान होत नाही शेवटी काय आहे भगवंताची भक्ती करणं हे एकमेव अल्टिमेट गोल असायला पाहिजे फार फार धन्यवाद